नमस्कार. एन्काउंटर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि या रणसंग्रामामध्ये संपूर्ण ताकदीनिशी या आखाड्यामध्ये उतरलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या सोबत एन्काउंटर मध्ये आहेत. देवेंद्रजी, खूप खूप स्वागत तुमचं TV9 मध्ये. थँक्यू. देवेंद्रजी, राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी इतके मुद्देसूद असे मुद्दे मांडलेले आहेत की ते भाजपसाठी राज ठाकरे हे राज ठोकरे झाले. खरं म्हणजे एका शब्दात जर याचा उल्लेख करायचा झाला तर बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ही परिस्थिती आहे. म्हणजे एकीकडे काँग्रेसचे नेते त्यांना लुख्खा म्हणतायत, परवा लुख्खा म्हणतायत, आणि हे काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या पालख्या उचलतायत. मला असं वाटतं की अलीकडच्या काळात आउटसोर्स करतात, तसं राष्ट्रवादींनी त्यांना आउटसोर्स केलेलं आहे. पण त्यांचा एकही मुद्देसूद नाही. याचं कारण काय आहे? राज ठाकरे जे बोलतात ना, इंटरनेटवरनं कागद काढून बोलतात, सत्यता तपासत नाही. जसं मागच्या भाषणामध्ये ते काय म्हणाले होते की NSA त्या यांना पाकिस्तानच्या याला जाऊन भेटले. आता ज्या बातमीवरनं त्यांनी ते दाखवलं ना, ती बातमी 2017ची होती आणि स्ट्राईक कधी झाले? 19 मध्ये. दुसरं मी सांगतो की जसं काल ते बोलले, त्यांनी सांगितलं अमेरिकेचं डॉक्युमेंट. एका चॅनलनी एक डॉक्युमेंट, एक प्रिंटेड न्यूज कुणीतरी छापलेली, ती न्यूज त्यांनी काढून दाखवली. कालच अमेरिकेच्या पेंटागॉननी सांगितलं की आम्ही कुठेही तपासणी केलेली नाही, आमचं अजून F-16चं पाकिस्तानमधलं ऑडिटच झालेलं नाही, ही बातमी खोटी आहे. ते तपासत नाही. राज ठाकरे उदाहरण दाखल, काल मोदीजींचे 2 व्हिडिओ त्यांनी दाखवले. आता लोकांना किती मूर्ख समजता तुम्ही? पहिल्या व्हिडिओत मोदीजी काय म्हणाले आहेत की जर आधार अशा प्रकारे बॉर्डरच्या एरियामध्ये दिला तर त्याच्यामध्ये देशविरोधक लोक शिरू शकतील. दुसरा व्हिडिओ जो आहे तो नंतरचा आहे. मोदींनी काय केलं? मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी आधारचा ऍक्ट तयार केला आणि या कायद्यामध्ये त्यांनी तरतूद टाकली की आधार म्हणजे हा नागरिकत्वाचा पुरावा नाही. मूळ याच्यात आधार नागरिकत्वाचा पुरावा होत होता आणि त्यामुळे कोणी आधार काढला असता आणि नागरिकत्व आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला असता. त्यामुळे पहिले जे बोलले मोदी ते एक बरोबर आणि दुसरे जे बोलले ते अधिक बरोबर. पण राज ठाकरे हे मला असं वाटतं थोडं आता ज्या फ्रस्ट्रेटेड स्टेजमध्ये आहेत. आता काल ते असं म्हणाले की मी तर जागाच मागितल्या नव्हत्या. याला हिंदीमध्ये खट्टे अंगूर म्हणतात. जेव्हा द्राक्ष मिळत नाही ना, त्यास मला पाहिजेच नकोच होते हो, ते द्राक्ष आंबट होते. पण मी समजू शकतो. बघा, कोणीच जर सोबत घ्यायला तयार नाही, पक्षाची ताकद रोज कमी होते. मी दुसरं एक आपल्याला उदाहरण सांगतो. राज ठाकरे उत्तम वक्ते आहेत. यांच्या पूर्वीच्या सभा आपण देखील बघितल्यात आणि लाईव्ह दाखवल्यात. त्यांच्या सभा किती लाईव्ह व्हायच्या, लोक किती टाळ्या वाजवायचे, किती शिट्ट्या वाजवायचे. काल दिसलं का आपल्याला? टाळ्या नाही, शिट्ट्या नाही. कारण जे बसलेले लोक होते ना, तेही कन्व्हिन्स नव्हते. तुम्ही जर मनसेच्या सामान्य कार्यकर्त्याला विचाराल तर त्यालाही हे मनातनं पटत नाही आहे की ज्या प्रकारे राज ठाकरे हे मोदींना टार्गेट करतात. त्यामुळे मला असं वाटतं, आणि याचा परिणामही होणार नाही. मी तुम्हाला आजही लिहून देतो की राज ठाकरेंच्या सभांमुळे जे काही उरले सुरले लोक त्यांच्या सोबत आहेत ते मोदींना मतदान करते. तुम्ही एकदा म्हणाला होतात की राज ठाकरेंना आम्ही इतकं सिरियस घेत नाही. आज मला दिसतं की तुम्ही राज ठाकरेंना खूप जास्त सिरियस घेता. नाही, आम्ही सिरियस घेण्याचा हा विषयच नाही आहे. प्रश्न एवढाच आहे की जर एखादा व्यक्ती रोज खोटं बोलला तर लोकांना खरं वाटू शकतं आणि म्हणून तो खोटं बोलतोय लोकांना सांगितलं पाहिजे, एवढं पुरतं आहे. नाहीतर मग कालच मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन राज ठाकरेंच्या विरुद्ध बोललो असतो किंवा त्याला उत्तर दिली असते. तुम्ही प्रश्न विचारला म्हणून उत्तर दिले. आता कसं आहे बघा, तुम्ही प्रश्न विचारला आणि मी उत्तर दिलं नसतं तर तुम्ही म्हणाले असते बघा राज ठाकरेंसमोर तुम्ही निरुत्तर झाले. जर तुम्ही प्रश्न विचारला आणि मी उत्तर दिलं तर तुम्ही त्यांना सिरियसली घेता. असं आहे, जनता त्यांना सिरियसली घेत नाही ना. आम्ही घेण्याचं काय कारण आहे? जनतेने सिरियसली घेतलं का? विधानसभेत घेतलं का? महानगरपालिकेत घेतलं का? जिल्हा परिषदेत घेतलं का? आणि आता तर त्यांना उमेदवारही नाही, त्यामुळे त्यांना कोणी सिरियस घेत नाही.
राज ठाकरेंनी उपस्थित केलेले मुद्दे सिरियस घेण्यासारखे नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय का? राज ठाकरेंनी बेरोजगारीचा देखील एक मुद्दा काढला. बेरोजगारी संदर्भात केंद्राचा देखील अहवाल आहे की नोटाबंदीनंतर जवळपास 48 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या. ऍक्च्युअल मध्ये तो आकडा 2 ते 3 कोटींपर्यंतचा आहे. असंघटित क्षेत्रामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. हा केंद्राचा अहवाल. हे आकडे कोणी आणले? कुठला अहवाल आहे केंद्राचा? मला सांगा, मला द्या असा अहवाल कुठला आहे? असा कुठलाही अहवाल नाहीये. असं झालंय की अलीकडच्या काळामध्ये कोणीही ठोकून बोलतं, खोटं बोला पण रेटून बोला, हा अहवाल आहे, तो अहवाल आहे. इनफॅक्ट संसदेमध्ये सादर झालेला अहवाल नाही. इनफॅक्ट आपल्या माहिती करता असंघटित क्षेत्रातनं संघटित क्षेत्रातल्या नोकऱ्या वाढल्या. जे असंघटित क्षेत्रात होते ते संघटित क्षेत्रात आले. आणि याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण काय आहे? ईपीएफओचा अहवाल. ईपीएफओ मध्ये एका वर्षात, म्हणजे 6 महिन्याचाच अहवाल आला होता, 6 महिन्यामध्ये देशामध्ये 89 लाख ईपीएफओचे अकाउंट उघडले. 89 लाख किती? 6 महिन्यामध्ये. आणि मला त्यात जास्त आनंद याचा आहे की त्यातले 26% अकाउंट एकट्या महाराष्ट्रात आहे. म्हणजे 26% रोजगाराची निर्मिती ही महाराष्ट्रात झाली आहे. त्यानंतर दुसरा एसएमईच्या संदर्भातला अहवाल आता आला. आणि एसएमईच्या संदर्भातल्या अहवालातही किती मोठ्या प्रमाणात एसएमई मध्ये नोकऱ्या तयार झाल्या. आमचा अहवाल नाही आहे, फिकीने काढलेला अहवाल आहे, सीआयआयने काढलेला अहवाल आहे. त्यांनी पूर्ण देशभरात त्या ठिकाणी सर्वेक्षण केलं आणि त्यातही जवळजवळ 28% एसएमईतल्या ज्या नोकऱ्या तयार झाल्यात किंवा रोजगार तयार झालाय तो महाराष्ट्रात तयार झालाय. त्यामुळे ठोकून बोलायचं असं आहे. एक सरळ हिशोब असा आहे, अर्थव्यवस्थेमध्ये एक सरळ गणित आहे की ज्यावेळी अर्थव्यवस्था वाढते त्यावेळेस रोजगार तयार होतो. 60% जर अर्थव्यवस्थेचा विकास होत असेल तर रोजगार तयार व्हावाच लागेल. कारण रोजगार तयार झाल्याशिवाय, वस्तू आणि सेवांच्या निर्मितीशिवाय त्या ठिकाणी कधीच अर्थव्यवस्था पुढे जात नाही. आणि वस्तू आणि सेवांची निर्मिती ही रोजगारातूनच होते. त्यामुळे या ठिकाणी असा राजकीय मुद्दा एक तयार करण्यात आलाय. मुळातच जुन्या सरकारशी कंपॅरेटिव्ह जर आपण आकडे घेतले तर त्यापेक्षा दुप्पटीपेक्षा जास्त रोजगार तयार झाला. तुम्ही म्हणता रोजगार तयार झाला, मात्र नोकऱ्या गेल्याचा हा केंद्राचाच अहवाल आहे. मी तुम्हाला संसदेमधला अहवाल सांगते की केंद्रानंच हा अहवाल सादर केला होता की एवढ्या लाख लोकांच्या नोकऱ्या या गेलेल्या आहेत. तुम्ही दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देणार होतात, मग त्याचं काय झालं? किती नोकऱ्या तशा उपलब्ध झाल्या? दरवर्षी 1 कोटी सांगितलं होतं, त्यापेक्षा जास्त झाले आहेत. तेच आपल्याला सांगतो. ईपीएफओचा जो अहवाल आहे हा अहवाल 6 महिन्याचा आहे. 70 लाखाचा 6 महिन्याचा अहवाल आहे, 89 लाखाचा 6 महिन्याचा अहवाल आहे. त्यामुळे असं आहे, कुठले अहवालातनं केवळ सिलेक्टिव्ह गोष्टी तुम्ही घेता. जे अहवाल तुम्ही सांगताय त्या अहवालामध्ये डिमॉनिटायझेशनमुळे काय फायदा झाला तर असंघटित क्षेत्रातला रोजगार कमी झाला आणि संघटित क्षेत्रात तयार झाला. का तयार झाला? कारण डिमॉनिटायझेशन नंतर रोखीचा व्यवहार बंद झाल्यामुळे ज्या लोकांना रोखीवर डेली वेजेसवर ठेवण्यात येत होतं, ज्यांना कुठली सामाजिक सुरक्षितता नव्हती, त्यांना रेकॉर्डवर आणावं लागलं. त्याच्यामुळे हे सगळे लोक संघटित क्षेत्रामध्ये आले. हे आज आपल्याला ईपीएफओच्या अहवालातनं दिसतंय, हे क्लिअर कट दिसतंय. सिलेक्टिव्ह आपण जर विचार केला, एखाद्या अहवालातला एक भाग वाचायचा आणि दुसरा वाचायचा नाही, हे जर आपण केलं तर जे घोळ होऊ शकतात ते घोळ तुम्ही करताय. तुम्ही आता हा 6 महिन्यातला सांगता, मात्र आम्ही गेल्या 4 वर्षातला बघणार. ऐका, मी 4 वर्षातला सांगतो. 6 महिन्यातला तर आता आलेला, पूर्ण 4 वर्षातला आपल्याला सांगतोय. ही जी काही या ठिकाणी रोजगार तयार झालाय हा पूर्ण 4 वर्षातला जर आपण बघितला तर कितीतरी जास्त आहे. 6 महिन्यातच, म्हणजे केवळ 6 महिन्यात जर 90 लाख झाले आहेत आणि त्याच्या आधीचे अहवाल आले आहेत ना, सगळे अहवाल आपण बघा. आणि दुसरी गोष्ट अशी, माझा एक अजून सवाल आहे आपल्याला की हा तर जे काही संघटित क्षेत्र आहेत या सगळ्या क्षेत्रात ईपीएफओ आहे, त्याच्यासोबत स्वयंरोजगाराचं काय? देशामध्ये 12 कोटी लोकांना मुद्राचं लोन मिळालं. 12 कोटी. त्यांनी काहीच नाही केलं. 12 कोटीत कोणीच उद्योजक तयार झाला नाही. 12 कोटीमध्ये कोणाला रोजगारच मिळाला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की सिलेक्टिव्ह स्टॅटिस्टिक्स देण्यापेक्षा देशामध्ये आज ज्या प्रकारे अर्थव्यवस्था विकसित होते आहे याचाच अर्थ देशात रोजगार तयार होतोय. मात्र आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनीच हा प्रश्न उपस्थित केला होता की हे सगळे जे आकडे आहेत ते फसवे आहेत. मग आपण माजी गव्हर्नर त्यांच्यावर विश्वास नाही का ठेवणार? रघुराम राजन यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे की रघुराम राजन गव्हर्नर होते. रघुराम राजन आरबीआय आपले रिपोर्ट्स देतो. आरबीआय तर स्वतंत्र आहे.
रघुराम राजन यांना या सगळ्या गोष्टी पद गेल्यानंतर का आठवल्या? पदावर असताना का नाही आठवल्या? पदावर असताना का नाही बोलले ते? उलट आपण त्यावेळेचे आरबीआयचे अहवाल बघा. आरबीआयच्या अनेक अहवालांमध्ये देशाची अर्थव्यवस्था भक्कम आहे, त्यांच्या काळात लिहिलेलं आहे. देशाची अर्थव्यवस्था एवढ्या टक्क्यांनी विकसित होते आहे, त्यांनी लिहिलं आहे. या विकासातनं किती रोजगार निर्मिती होते आहे, त्यांच्या अहवालात लिहिलं आहे. असं आहे की रघुराम राजन हे या ठिकाणी आरबीआयचे गव्हर्नर राहिल्यानंतर त्यांचं अलाइनमेंट कोणासोबत आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ते असं का बोलतायत हे राजकीय स्टेटमेंट्स आहेत. हे काही अर्थतज्ञाचे स्टेटमेंट नाही आहे रघुराम राजन यांचे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की आपण जे काही आकडे काढतो त्या पद्धतीमध्येच काहीतरी गडबड आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जी पद्धतच आपण बदलून टाकलेली आहे त्यामुळे ते आकडे आपल्याला वाढलेले दिसत आहेत. आता असं आहे, मी पुन्हा सवाल विचारतो. रघुराम राजन हे सरकार आल्यानंतर 2 वर्ष गव्हर्नर होते. आता तर 2 काय 3 वर्ष, आता नवीन गव्हर्नर आहे. 1 वर्षामध्ये दुसरे गव्हर्नर आले आणि हे म्हणजे मॅक्झिमम काळ तर तेच गव्हर्नर होते. जर पद्धत बदलली असती तर आरबीआयच्या नजरेतनं सुटली असती, आरबीआयच्या अहवालातनं सुटली असती. म्हणून मी सांगितलं की या ठिकाणी रघुराम राजन हे आत्ता केवळ आणि केवळ राजकीय स्टेटमेंट देत आहे. आपण थोडंसं पुढे जाऊयात. तुम्ही मगाशी डिजिटल इंडियाचा विषय काढला होता, त्याच्यामध्ये राज ठाकरेंनी एक क्लिप काल दाखवली होती हरिसालची. हरिसाल डिजिटल झालं असं तुम्ही म्हणत होतात, मात्र त्यांनी पूर्ण पोलखोल केली त्याची. आजही तुम्ही जाऊन बघा हरिसालला. माझं म्हणणं राज ठाकरे गेलेच नाहीत. त्यांचे काही लोक गेले होते. राज ठाकरे, मला कल्पना आहे राज ठाकरे त्या भागात गेले होते मेळघाटच्या, पण स्वतः हरिसालला गेले नाहीत. त्यांचे काही लोक गेले होते. त्यावेळी काही गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी बघितल्या. पण माझं म्हणणं असं आहे, तुम्ही आज, माझं TV9ला सांगणं आहे, तुम्ही आज हरिसालला जाऊन बघा. कधी कधी एखाद्या वेळेस तुम्ही गेल्यानंतर एखादी गोष्ट बंद असणं शक्य आहे, पण हरिसालमध्ये काय परिवर्तन झालं आहे आज तिथे जाऊन बघा. बोटं दाखवणं फार सोपं असतं, पण आज तिथली शाळा डिजिटल झाली आहे. आज डिजिटल व्यवहार त्या ठिकाणी सुरू आहे. शाळेमधल्या शिक्षणातला काय बदल आहे बघा. तिथे 50 गावातलं कुपोषण कमी झालंय. कमी म्हणजे जवळजवळ नाहीसं झालंय. हा रेकॉर्ड आहे 50 गावातलं. आणि एवढंच नाही तर आज तिथले जे आर्टिझन्स आहेत ते आपल्या वस्तू विकतायत. आज ते अमेझॉन सारख्या साईटवर आपल्या वस्तू विकतायत. आणि या संदर्भातला आमचा रिपोर्ट सोडून द्या, मायक्रोसॉफ्ट आमचं त्यात पार्टनर आहे आणि त्यांनी CSR ऍक्टिव्हिटी म्हणून ते केलंय. मायक्रोसॉफ्टने पैसे नाही घेतलेत. त्यांचा अहवाल बघा, त्यांनी त्याचं सोशल ऑडिट केलंय. तुम्हाला असं म्हणायचंय की राज ठाकरे खोटं बोलतायत? नाही, संपूर्ण सत्य बोलत नाही. संपूर्ण सत्य बोलत नाहीत. संपूर्ण सत्य काय आहे तिकडचं? आणि आज मला आठवतं की कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, अशा प्रकारच्या जाहिराती 2014 मध्ये होत्या. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या परिवर्तन हवंय अशा प्रकारच्या ज्या ऍड चालतात त्यावर तुमचं मत काय? नाही बघा, त्यांनी विचारलं होतं, आम्ही सांगत होतो की महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला. आता ते आम्हाला विचारत कुठे नेऊन ठेवलाय, तर मी सांगतो कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र. आज देशामध्ये औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, रोजगार निर्मितीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर. त्यांच्या काळामध्ये 17व्या क्रमांकावर शिक्षणात महाराष्ट्र होता, आता तो 3ऱ्या क्रमांकावर. त्यांच्या काळामध्ये माता मृत्यू दर, बालमृत्यू दरामध्ये महाराष्ट्र शेवटच्या राज्यांमध्ये होता, आता पहिल्या 2 राज्यांमध्ये महाराष्ट्र. कुठलंही क्षेत्र घ्या, तुम्ही मला क्षेत्र विचारा, मी सांगतो त्या क्षेत्रामध्ये गेल्या 5 वर्षात आम्ही काय करून दाखवलं. आणि त्यामुळे परिवर्तन हवं आहे हे त्यांनी किती छापलं जाहिरातीत तरी लोकांना नको आहे. लोकांना आम्हीच हवे आहोत. आणि हे प्रत्येक निवडणुकीत दिसलाय. हे महानगरपालिकेत दिसलाय, हे जिल्हा परिषदेत दिसलाय, अगदी काल परवा ज्या ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या त्यातही हे दिसलाय. लोकांना आम्हीच हवं आहोत. शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं काय? नाही, त्या काही एका दिवसात बंद होऊ शकत नाहीत. नाही, ऐकून घ्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या आहेत ही त्यांनी दिलेली लिगसी आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का झाल्या याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे की 15 वर्ष सिंचनाच्या सोयी विदर्भ मराठवाड्यात तयार केल्या नाहीत. आता सिंचन काही एका वर्षात तयार होत नाही. आमच्या सरकारनं त्यांनी बंद पाडलेल्या सगळ्या योजना सुरू केल्या, त्याला निधी दिला. आज एक योजना आम्ही पूर्ण करतोय. गोसेखुर्दची योजना, त्यांच्या काळामध्ये 8,000 हेक्टर सिंचन व्हायचं, आता आम्ही 58,000 हेक्टरवर पोहोचलोय. 1 लाख हेक्टरपर्यंत पोहोचतोय. 32 लाख हेक्टर सिंचन त्यांच्या काळात व्हायचं, आम्ही 40 लाखापर्यंत पोहोचलोय. एकूण एक योजना त्यांच्या काळातली आता आम्ही पूर्ण करतोय. पण तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, उलट आकडा या 4 वर्षामध्ये जास्त वाढला. हे अतिशय चुकीचं आहे सांगणं की हा जास्त वाढला. आपण जर जो काही नॅशनल ब्युरो ऑफ क्राईम रेकॉर्ड
याचा आकडा बघितला तर हे कसा खोटेपणा करत होते हे आपल्या लक्षात येईल. मुळामध्ये आपण जर बघितलं तर 2010 साली सगळ्यात जास्त आत्महत्या झाल्या, पण दाखवताना मात्र यांनी दरवेळेस आकडेवारी फज केली, खोटी आकडेवारी पाठवली आहे. मी हे पुराव्यासहित दाखवतो, तुम्ही आकडेवारी बघा, नॅशनल ब्युरोचा रिपोर्ट तुम्ही बघा. पण यांनी त्यात गडबड काय केली की एकूण जी काही ग्रामीण भागातल्या आत्महत्या होत होत्या या शेतकरी आत्महत्याच नाही आहेत. आम्ही मात्र लिबरल धोरण ठेवलं. आम्ही म्हटलं की कुठल्याही शेतकऱ्यांनी कुठल्याही कारणाने आत्महत्या केली असेल तरी देखील त्याच्या परिवाराला आपण मदत केली पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही पूर्वी 10 पुरावे पाहिले जायचे, आम्ही एका पुराव्यावर देखील त्याला शेतकरी आत्महत्या म्हणून ट्रीट करणं सुरू केलं. एका पुराव्यावर 10 पुरावे पाहत नाही आम्ही. आणि म्हणून तुम्हाला तो आकडा काय एखाद दुसऱ्या वर्षी मोठा दिसतो. दुसरं महत्वाचं असं आहे, आपण जर बघितलं तर जेव्हा दुष्काळ असतो तेव्हा आत्महत्या जास्त होतात. आमच्या 4 वर्षातले 3 वर्ष दुष्काळी आहेत आणि तरीही त्यांच्या म्हणजे आत्महत्यांचं असं कधी कंपॅरिझन करायचं नसतं, ते इनसेन्सिटिव्ह आहे. पण तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो की त्यांच्या दुष्काळी वर्षातल्या आत्महत्या बघा आणि आमच्या दुष्काळी वर्षातल्या बघा, फरक आहे. किंवा त्या काळातला यवतमाळ जिल्हा तुम्ही बघा, यवतमाळ जिल्हा हा तर एपिसेंटर होता आत्महत्यांचा. मी असं म्हणत नाही तिथल्या बंद झाल्या, पण कंपॅरेटिव्ह बघा ना, आपण कंपॅरेटिव्हली त्या काळात किती होत होतं आणि आता किती होत आहेत. दरवर्षीचा कमी झालेला ट्रेंड आहे, कारण तिथे ज्या उपाययोजना केल्या आहेत आपण त्या उपाययोजनांचा परिणाम त्या ठिकाणी होतोय. माझा विश्वास आहे की हे आता जे हातात घेतलेले प्रकल्प आहेत, एक सिंचन प्रकल्प पूर्ण करायला 5 ते 7 वर्ष लागतात. पण हे सिंचनाचे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आणि आता ज्या योजना आम्ही केल्या आहेत, मग त्या ठिकाणी बळीराजा संजीवनी योजना असेल किंवा नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना असेल, या योजनांमधनं त्या ठिकाणी 100% आज आम्ही ड्रिप इरिगेशन करतोय, तिथे पाणी आम्ही नेतोय, परिणाम दिसणारच आहे त्याचा. देवेंद्रजी, याआधी जेव्हा तुम्ही यायचात त्यावेळेला तुम्ही जलयुक्त शिवार विषयी आवर्जून बोलायचात. आज तुमच्या बोलण्यामध्ये मला जलयुक्त शिवारचं नावही दिसत. तुमचा प्रश्न येईल म्हणूनच मी थांबलोय जलयुक्त शिवार करता. आणि खरोखर जलयुक्त शिवार या योजनेने या महाराष्ट्रात इतकं परिवर्तन घडवलं. आत्ता जो दुष्काळ पडलाय ना, जर जलयुक्त शिवार ही योजना नसती तर 72 पेक्षा भयानक स्थिती आज महाराष्ट्रात दिसली असती. पण आजही आपले टँकर कमी लागत आहेत, आजही आपल्या जनावरांना पाणी मिळत आहे, आजही विहिरींना पाणी आहे, केवळ आणि केवळ जलयुक्त शिवारमुळे. विरोधक म्हणतात की फेल्युअर आहे. नाही, विरोधक काही म्हणू द्या, पण माननीय उच्च न्यायालयाने एक कमिटी तयार केली होती आणि त्या कमिटीने दिलेला जो रिपोर्ट आहे औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये, तो रिपोर्ट आपण बघा. त्या रिपोर्टने ही योजना किती यशस्वी आहे हे सांगितलंय, याने काय परिणाम झाला हे सांगितलंय. वॉटर टेबल कुठे वाढलाय, तो कसा वाढलाय, आणि ज्यावेळेस वरून पाऊस पडत नाही त्यावेळेस वॉटर टेबल किती खाली जातो, आणि आता जलयुक्तमुळे तो किती खाली गेला, हे देखील त्या सगळ्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे. विरोधकांचा प्रश्न एवढाच आहे, ते गावोगावी जातात तर लोक त्यांना जलयुक्त शिवारच सांगतात. त्यामुळे ते इतके त्या जलयुक्त शिवारमुळे तंग आहेत की ते रोज शोधतात या जलयुक्त शिवारमध्ये काय मिळेल. पण ही लोकांची योजना आहे, ही माझी योजना नाही आहे. ही योजना यशस्वी का झाली, ही जनतेची योजना आहे आणि जनतेची योजना असल्यामुळेच ही यशस्वी झाली आहे. आज मी तर असं म्हणतो, स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये सर्वाधिक लोकसहभागाची योजना ही जलयुक्त शिवार आहे. तुम्ही राज ठाकरेंना खूप जास्त सिरियस घेता. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. आता लोकांना किती मूर्ख समजता तुम्ही. ह्या सगळ्या योजना आहेत, सगळे विकासाची कामं आहेत, राज्यापुढे प्रचंड प्रश्न आहेत, देशापुढे मोठे प्रश्न आहेत. हे सगळं सोडून आपण या सगळ्या निवडणुकांमध्ये फक्त पाकिस्तान पाकिस्तान का करतोय? नाही, आपण पाकिस्तान करत नाहीये. आपण या निवडणुकीमध्ये सगळी विकासाची कामं मांडतो. मोदीजी पण बघा सगळी विकासाची कामं मांडतात. पण पहिला मुद्दा येतो देशभक्तीचा. नाही, का नाही येणार, काय वाईट आहे? तुम्हाला का राग येतो देशभक्ती बोललो तर? आम्ही काय वाईट आहे देशभक्तीबद्दल बोलणं, मला सांगा ना. जर या देशामध्ये एक कणखर सरकार उभं राहिलं असेल आणि लोकांना ते हवं असेल तर का बोलायचं नाही देशभक्ती? आम्हाला काय. आणि खरं हा मुद्दा का आला आज बघा, हा मुद्दा आला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यांमुळे. एकीकडे आमच्याकडच्या लोकांना किड्या मुंग्यासारखे पाकिस्तानी अतिरेकी येऊन मारायचा प्रयत्न करतात आणि राष्ट्रवादीचा जाहीरनामा सांगतो की पाकिस्तानशी चर्चा करा. दुसरीकडे काँग्रेसचा जाहीरनामा तर त्याहीपेक्षा भयानक आहे. काय सांगतो काँग्रेसचा जाहीरनामा? आम्ही
त्या ठिकाणी काश्मीर खोऱ्यातनं सैन्य कमी करू. दुसरं काय सांगतो तो जाहीरनामा? तो जाहीरनामा दुसरं सांगतो की काश्मीर खोऱ्यामध्ये जे सैन्याला विशेष अधिकार दिले आहेत ते विशेष अधिकार आम्ही काढून टाकू. तिसरं काय सांगतो तो जाहीरनामा? आम्ही 124A हा कलम काढून टाकू. आता 124A काय आहे? समजा एखाद्या व्यक्तीने म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान मला मान्य नाही, मी ते जाळून टाकेन. 124A अंतर्गत त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा होतो. एखाद्या व्यक्तीने म्हटलं भारताचा तिरंगा झेंडा मी मानत नाही, 124A अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. माओवादी, नक्षलवादी, आतंकवादी यांच्या विरुद्ध 124A अंतर्गत गुन्हा दाखल होतो. आणि केवळ ते जे तुकडे तुकडे गँग आहे की ज्यांनी त्या युनिव्हर्सिटीमध्ये भारत तेरे तुकडे होंगे हजार, पाकिस्तान जिंदाबाद हे नारे लावले आणि त्यांच्यावर 124A लागला, त्यांच्याकरता काँग्रेस पार्टी जर म्हणत असेल 124A काढून टाकू, आम्ही राष्ट्रवादावर बोलणारच. जर काँग्रेसचा एक घटक पक्ष जर हे म्हणत असेल की काश्मीरमध्ये एक अजून पंतप्रधान द्या, भारतात 2 पंतप्रधान असले पाहिजे, भारतीय जनता पार्टी कधी शांत राहणार नाही. कारण आमच्या श्यामाप्रसाद मुखर्जींच्या बलिदानानं आज या देशात 2 पंतप्रधान होते, काश्मीरमध्ये एक आणि भारतात एक. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या बलिदानामुळे काश्मीरचा आता पंतप्रधान नाही आहे, मुख्यमंत्री झालाय. आणि पुन्हा जर यांचे घटक पक्ष म्हणत असतील की त्या ठिकाणी दुसरा पंतप्रधान करा, तर राष्ट्रवाद येणारच आहे. नक्कीच याचं आम्ही देखील समर्थन करतो. मात्र मग अशा वेळेला तुम्ही काँग्रेसला तुकडे तुकडे गँग असं मानता का? आणि दुसरं तुम्ही जे अतिरेकी दहशतवादी यांची तुलना तुम्ही काँग्रेसशी करताय का? म्हणजे काँग्रेसलाही तुम्ही तसंच देशद्रोही समजता का? मी असं बिलकुल म्हटलेलं नाही. मी असं म्हटलं का? पण काल पंतप्रधानांनी आपल्या रॅलीमध्ये म्हटलं. नाही. काय म्हटलं का पंतप्रधानांनी? बघा, तुमचा प्रॉब्लेमच हा आहे. अलीकडच्या काळामध्ये या TRPच्या चक्करमध्ये तुम्हाला एखादं स्टेटमेंट आउट ऑफ कॉन्टेक्स्ट घेण्याची सवय झाली आहे. पूर्ण स्टेटमेंट एखादं ऐकल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल. काँग्रेसने पंतप्रधान काय म्हणाले? राष्ट्रविरोधी तत्वांना मदत होईल अशा प्रकारे जर एखादा पक्ष वागत असेल तर हे आपण सहन करणार आहोत का? ते देशद्रोही असतील? आता बघा, देशद्रोही म्हटलेलं नाहीये, पण पंतप्रधानांनी नाही म्हटलंय की अशा लोकांबरोबर उभे राहिलेले किंवा त्यांच्यासाठी देशद्रोहाचा कानून बदलण्यासाठी तयार झालेले हे सगळेच देशद्रोही असतील असं कुठे म्हटलंय? आपण ऐकलं, मी होतो सभेमध्ये, स्टेटमेंट बघा. असं कुठे म्हटलंय? असं म्हटलेलं नाही. पण जनता त्यांना देशद्रोही ठरवू शकते, आम्ही म्हणत नाही. पण जनता काय म्हणणार आहे त्यांना? जर देशद्रोह्यांना फायदा होईल अशा प्रकारे जाहीरनामा तुम्ही देणार असाल तर जनता काय म्हणणार आहे? आम्ही बिलकुल म्हटलेलं नाही, पंतप्रधानांनी म्हटलेलं नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, या देशातली जनता हे सहनच करणार नाही. तुम्ही 124A काढून टाकतो म्हणता, तुम्ही सैन्याचे अधिकार कमी करतो म्हटलं. मला एक सांगावं, आज ज्यावेळेस स्पष्ट झालं की काश्मीरच्या घाटीमध्ये सैन्यावर दगडफेक करणं हा स्पॉन्सर्ड प्रोग्राम होता, आता त्याचे सगळे पुरावे आले. हे पुरावे आल्यानंतर तुम्ही सैन्याचे अधिकार कमी करतो म्हणता. म्हणजे आमच्या सैनिकाचं त्या ठिकाणी तो शहीद होतो आणि त्याची बॉडी घरामध्ये जाते, त्यावेळी काय परिणाम होतो त्या घरावर? आणि आज त्या घराला जर आपण सांगितलं की तुमच्यावर होणारे जे हल्ले आहेत ना, त्या हल्लेखोरांना सुरक्षित ठेवण्याकरता आता सैन्याचे अधिकार आम्ही काढणार आहोत, काय देशाला काय तोंड दाखवणार आहोत आपण? म्हणजे कुठलं राजकारण आहे मला तर समजत नाही. जाऊ द्या हो, एखादा पक्ष आम्ही निवडून येऊ, ते निवडून येतील, तो प्रश्न नाही आहे. हा देश राहिला तर आम्ही राहू. पण ज्या प्रकारे जाहीरनामे काढतायत, कोणाचं अपीजमेंट आहे, कोणाकरता करतायत? मला असं वाटतं की हे अतिशय चूक आहे. 100 वर्ष जुनी काँग्रेस पार्टी आहे. ठीक आहे, आमचे विरोधक असतील, पण ही अपेक्षा त्यांच्याकडनं नाही. नक्कीच देवेंद्रजी, हे प्रत्येकाचं मत असू शकतं, प्रत्येक पक्षाची एक भूमिका किंवा त्यांचं मत असू शकतं. मत मांडणं हे काही चुकीचं नाही. तुम्ही अडवाणीजींचा ब्लॉग वाचला का? हो, वाचला मी. अडवाणीजींनी त्यामध्ये म्हटलं की आपले जे काही विरोधी पक्ष आहेत त्यांना आपण देशद्रोही ठरवू शकत नाही. भाजपची परंपरा नाही. अगदी खरं आहे. म्हणून कोणीच देशद्रोही ठरवलेलं नाही. भारतीय जनता पार्टी नेहमी हे मानते आणि आम्ही नेहमी सांगतो की आम्ही राजकीय विरोधक आहोत, आम्ही शत्रू नाही आहोत. त्यांचे आमचे विचार मिळत नाहीये, आमच्यात शत्रुत्व नाहीये. त्याच्यामुळे असं कोणीही कोणाला देशद्रोही म्हटलेलं नाही, कोणी म्हटलेलं नाही. म्हणून तर मी म्हटलं की एखाद्या, आता अडवाणीजींचा ब्लॉग हा स्वतः पंतप्रधानांनी शेअर केलाय आपल्या माहिती करता,
पंतप्रधानांनी स्वतः शेअर केलाय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पंतप्रधानांनी काय बोललंय हे जर एंटायरिटीमध्ये पूर्णपणे तुम्ही ऐकलं तर तुमच्या मनात शंका येणार नाही. पण प्रत्येकाला ते लवकर दाखवायचं असल्यामुळे त्यातलं अर्धवट दाखवून निखिला त्यातलं अर्धवट दाखवून अशी काय शंका तयार. माझा एक छोटासा प्रश्न आहे तुम्हाला. मग तुम्ही काँग्रेसला देशद्रोही मानत नाही? बिलकुल नाही. देशद्रोही मी काँग्रेसला मानत नाही, पण त्यांची ही जी कृती आहे ही देशद्रोह्यांना मदत करणारी कृती आहे मात्र मी मानतो. आपण थोडंसं आणखी पुढे जाऊया. देवेंद्रजी, तुमच्याकडे गृहमंत्रीपद आहे. असं म्हटलं जातं की तुम्ही तुमच्या गृहमंत्री पदाचा गेल्या महिनाभरामध्ये खूप गैरवापर केला. तुम्ही थेटपणे मुलंच पळवली. असं आहे बघा, कोणी कोणाला पळवू शकत नाही. आज देशामध्ये एकूण जे वातावरण तयार झालंय, विशेषतः काँग्रेसमधली जी घराणी आहेत, राष्ट्रवादीतली जी घराणी आहेत, यांची दुसरी पिढी, तिसरी पिढी, चौथी पिढी, जी तरुण मुलं आहेत, तरुण मुली आहेत, यांना आज मोदीजींचं आकर्षण आहे. या देशामधले होणारे जे बदल आहेत त्याचं त्यांना आकर्षण आहे. आणि ज्या प्रकारे त्यांची पार्टी ज्या भूमिका घेते ती भूमिका आता त्यांना मंजूर नाही आहे. आणि म्हणून हे लोक आमच्याकडे आकृष्ट होत आहेत, ते आमच्या सोबत येत आहेत. आणि कोणी कोणाला पळवू शकत नाही, लोक स्वतःहून येतात. आणि मला अतिशय आनंद आहे की चांगली मंडळी सगळी आमच्यासोबत येतात, आम्ही त्यांचं स्वागत करतोय. यासाठी तुम्हाला शरद पवारांचे आभार मानायला हवेत. खरं तर शरद पवारांची मदत होती या सगळ्यामध्ये? नाही, मी असं म्हणणार नाही. बघा, ते त्यांचा पक्ष चालवतात, आम्ही आमचा पक्ष चालवतो. पण शरद पवारांची भूमिका ही भाजपला पूरक वाटते इथे. नाही, आता त्यांची भूमिका ते ठरवतात, त्यांची भूमिका तर मी ठरवत नाही. पण हे खरंच आहे की त्यांच्या पक्षातले लोक असतील किंवा काँग्रेसमधले असतील, त्यांच्या पक्षातले लोक आणि काँग्रेसमधले लोक हे एकूण ते ज्या भूमिका घेत आहेत ना त्या त्यांना पसंत नाहीये, त्यामुळे ते आमच्याकडे येतात. तुम्ही विश्वजित कदम यांना ऑफर दिली होती भाजपमध्ये येण्याची. तुम्ही प्रणिती शिंदे यांनाही ऑफर दिली होती का भाजपत येण्याची? असं आहे बघा, एक इंटरव्ह्यू चालला होता, मी इंटरव्ह्यू घेत होतो. विश्वजित कदम, प्रणिती शिंदे यांचा मी, हे गमतीचे भाग असतात. त्या इंटरव्ह्यू मध्ये मी गमतीने असं म्हटलं विश्वजित कदम यांना की विश्वजित, तेव्हा पतंगरावजी जिवंत होते, पतंगरावजी माझे फार जवळचे माझे संबंध होते. मी त्याला म्हटलं, बघ पतंगरावजीच पुढचे 10 वर्ष त्या ठिकाणी राहणार आहेत, तुझा नंबर काही येत नाही, तुला नंबर लावायचा असेल तर आमच्याकडे. आता हे गमतीच्या गोष्टी असतात. आता या गमतीच्या गोष्टी इतक्या सिरियसली घ्यायच्या नसतात. भारतीय जनता पार्टी काही धर्मशाळा नाही आहे की आम्ही दार उघडून बसलो आहे, कोणी या, असं नाही आहे. ज्याला यायचं असेल, आमच्या ध्येय धोरणावर ज्याचे त्या ठिकाणी विश्वास असेल. पण आत्ता काय आहे, आमचा सिनेमा चलतीचा आहे. त्यामुळे प्रत्येकाचं कसं असतं की सिप्पी, मनमोहन देसाई वगैरे यांचे ज्यावेळेस चलतीचे सिनेमे असायचे ना, त्यावेळेस नवोदित हिरो जे असायचे अनेक, ते सांगायचे मलाच बोलवलं होतं या सिनेमामध्ये, पण मी गेलो नाही, माझ्याशी चर्चा आली होती या सिनेमाबद्दल. तसा आमचा चलतीचा सिनेमा आहे. त्या अलीकडच्या काळात जो उठतो तो सांगतो की आम्हाला ऑफर होती, ठीक आहे. प्रणिती शिंदे ना, काही कारणच नाही. तुम्ही म्हणाला चलतीचा सिनेमा, या सगळ्या सिनेमामध्ये तुम्ही लीड रोल मध्ये आहात. नाही नाही, मी लीड रोलमध्ये मी नाही आहे. मुळात असं आहे की पक्षाचा प्रमुख म्हणून मी लीड रोलमध्ये दिसतोय. पण आमचा पक्ष जो आहे तो संघटित नेतृत्वाचा पक्ष आहे. आणि माझे जे सहकारी आहेत, खरं असं आहे की त्या त्या भागामध्ये, त्या त्या विभागामध्ये ते सहकारी उत्तम काम करतायत. त्याच्यामुळे पक्ष मोठा होतोय. आणि साहजिक त्याचं श्रेय मात्र मला मिळत आहे, कारण मी लीड रोलमध्ये पक्षाचा अध्यक्ष किंवा पक्षाचा मुख्यमंत्री म्हणून मी लीड रोलमध्ये. खडसेंना कधी घेताय? खडसे बाहेर गेलेत, काहीतरी तुमचं चुकतं आहे. खडसे भाजपचेच नेते आहेत, खडसे कुठेही गेलेले नाही आहेत. एकनाथराव खडसे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते आमचे मार्गदर्शक आहेत. आणि ते भारतीय जनता पक्षात आणि त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की मी कुठे जाणार नाही. मग तुम्ही त्यांना मार्गदर्शक मंडळामध्ये टाकलेलं आहे का? सगळेच मार्गदर्शक. नितीनजी आमचे मार्गदर्शक आहे म्हणजे मार्गदर्शक मंडळात गेले का? मोदीजी आमचे मार्गदर्शक आहे म्हणजे मार्गदर्शक मंडळात गेले का? नाही, मार्गदर्शक मंडळामध्ये असल्यानंतर तुम्ही त्यांना बाजूला करता. मार्गदर्शक मंडळ तुम्ही तयार, भाजपमध्ये कुठलंच मार्गदर्शक मंडळ नाही, तुम्ही तयार केलं का काही? नाही, तुमच्याकडे आहे काही आतलं काही? अडवाणी जे तुमचे मार्गदर्शक आहेत, मुरली मनोहर जोशी तुमचे मार्गदर्शक आहेत, आता सुमित्रा महाजन तुमच्या मार्गदर्शक असणार आहेत. पक्षाने एक निर्णय केला की 75 वर्षाच्या वरचे जे नेते आहेत या नेत्यांनी निवडणूक लढवू नये, हा पक्षाने निर्णय केला. आणि तो निर्णय सगळ्यांनी मान्य केला ना. भारतीय जनता पक्षामध्ये हे तर मान्य करा, इतर पक्षात आहे का असं की इतर पक्षामध्ये असा निर्णय झाल्यावर कोणी ऐकतं का?
पण भारतीय जनता पक्षात सर्वोच्च नेते असले तरी देखील पक्षाने जर निर्णय केला की 75 वर्षानंतर निवडणूक लढवायची नाही तर ते नेते तयार आहेत. बरं. अडवाणीजींच्या ब्लॉगमध्ये एक आणखी विशेष असं वाटलं की अडवाणीजींचा जो ब्लॉग आहे तो निवडणुकांनंतर जास्त त्याचा परिणाम दिसून येईल. जर भाजपला पूर्ण बहुमत मिळालं नाही तर इतर मित्रपक्ष जोडावे लागतील. अशा वेळेला अडवाणींचा हा सल्ला सगळ्यात जास्त उपयुक्त ठरणार आहे की सगळ्यांशी चांगलं वागा किंवा कोणालाही देशद्रोही किंवा कोणालाही दुरावा ठेवू नका. असं जर झालं किंवा जर पूर्ण बहुमत भाजपला मिळालं नाही तर देवेंद्रजी हे पंतप्रधान पदाचे मुख्य दावेदार असतील अशी जी चर्चा दिल्लीच्या वर्तुळामध्ये सुरू आहे. काय वाटतं तुम्हाला? या कार्यक्रमाचा एन्काउंटर आहे ना, एन्काउंटर केलाच पाहिजे का एखाद्याचा? काय आवश्यक आहे का? पहिली गोष्ट तर अशी आहे बघा, तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या भरोशावर पूर्ण बहुमत मिळणार आणि एनडीए मित्र पक्षांच्या माध्यमातून प्रचंड बहुमत मिळणार आहे. त्यामुळे काही त्याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही आहे. अडवाणीजी हे पितृतुल्य नेतृत्व आहे आणि एका पित्याचं एक कामच असतं की ते आपल्या पोराला नेहमीच सांगतात की बाबा रे नीट वाग, बाबा रे सगळ्यांशी संबंध ठेव. हे पित्याचं काम असतं, त्यामुळे ते सांगतायत. आणि मी आपल्याला सांगतो की आमचा जो एनडीए आहे याच्या व्यतिरिक्त कोणाच्या मदतीची आवश्यकता पडणारच नाहीये. आणि दुसरं असं आहे की अनेक लोक आता जे एनडीएत नाही आहेत यांना देखील निवडणुकीनंतर एनडीएत यायचं आणि ते येतील. म्हणजे आमच्या जो मेजॉरिटी असली तरी येते. मला दुसरं तुम्हाला एक अजून क्लिअर करून देतो, माझ्याबद्दल दिल्लीत कुठेही चर्चा नाहीये, त्यामुळे अशी चर्चा चालू करूही नका. मला आणखी एक तुम्हाला काही दाखवायचंय तर मी तुम्हाला ती क्लिप थोडीशी दाखवते. ही जाहिरात आहे. जाहिरात फक्त मी तुम्हाला इथे थोडीशी दाखवते. माझं तिच्यावर प्रेम आहे. वंचित आघाडीमुळे फटका बसेल का भाजपला की मग भाजपची बी टीम असणार आहे वंचित आघाडी, उलट फायदा होईल भाजपला? बघा, वंचित आघाडीने जी स्पेस घेतली आहे ती स्पेस का तयार झाली? कारण समाजातले जे वंचित आहेत आणि वेगवेगळ्या ज्या समाजाचे लोक आहेत यांचा काँग्रेस राष्ट्रवादीवर विश्वास उरला नाही आणि त्यामुळे त्यातले काही आमच्याकडे आले आणि काही वंचित आघाडीकडे गेले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या राजकारणाने जी पोकळी तयार झाली त्या पोकळीमध्ये वंचित आघाडी उभी राहिली. देवेंद्रजी, आता आमचा जो सर्वे झाला त्या सर्वेमध्ये युतीला साधारणतः 34 जागा मिळतील आणि आघाडीला 14 जागा मिळतील हा अंदाज आहे. तुमचा अंदाज काय सांगतो? माझा अंदाज असा आहे की आम्हाला मागच्या वेळेसपेक्षा जास्त जागा मिळू शकतील. आत्ताची जी परिस्थिती आहे यात मागच्या वेळेसपेक्षा जास्त जागा मिळू शकतील आणि कुठल्याही परिस्थितीत मागच्या वेळेच्या जागा आम्ही रिटेन करू. म्हणजे साधारण एक आकडा सांगा की किती जागा तुम्हाला मिळतील? मला असं वाटतं की मागच्या वेळेस आम्हाला 42 जागा होत्या, त्याच्या पलीकडेच आम्ही गेलो पाहिजे. म्हणजे भाजपचे नेते जसं म्हणतात की आम्हाला 45 पर्यंत जागा मिळतील, प्रयत्न म्हणजे तुम्ही तोच आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 2 व्हीलर सुद्धा देणार नाहीयेत यावेळेला. प्रयत्न तो तोच आहे. त्यानंतर देशातला आकडा नेमका काय असेल? देशातला आकडा नाही सांगत, पण एवढंच सांगतो, भाजपला पूर्ण बहुमत आणि एनडीएला प्रचंड बहुमत. बरं देवेंद्रजी, थोडंसं तुमचं पर्सनल, कारण मला माहितीये तुम्हाला जायचंय आता, तर 1-2 प्रश्न आहेत की देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र, मग नरेंद्र नंतर देशात देवेंद्र की राज्यातच देवेंद्र? 2025 सालापर्यंत दिल्लीमध्ये पूर्ण रिझर्वेशन झालं आहे. म्हणजे 2019 ची निवडणूक झाली आहे, 24 ची झाली आहे आणि कदाचित 29 ची देखील होऊ शकते. त्यामुळे तिथे कोणाही करता जागा रिकामी नाही आहे. मोदीजीच त्या ठिकाणी राहणार आहेत आणि हा देश पुढे नेणार आहे. 2025 पर्यंत म्हणजे 25 म्हणजे मी इलेक्शनच्या दृष्टीने म्हटलं की 2 इलेक्शन ठरल्यात आणि त्यांनी ठरवलं तर तिसरं इलेक्शन. तिसरं इलेक्शन. मात्र तुमचा मी राज्यात आहे, काळजी करू नका. 75 वर्षानंतर आणि संधी नाही. म्हणूनच ते त्याचा निर्णय करतील, तो त्यांचा निर्णय ते करतील. जर तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची झाली तर तुम्ही कोणाला पाठवणार? राज ठाकरे की एकनाथ खडसेंना? नाही, खडसे साहेबांना पाठवून मी, आणि फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची आवश्यकता नाहीये. खडसे माझे मित्रच आहेत. जी. आता तुमचा फेवरेट कोण आहे, काजोल की अमृताजी? असे प्रश्न पास केले पाहिजे, पण अमृताचं आहे असं म्हणावं लागेल, मला घरी जायचं आहे. बरोबर. देवेंद्रजी, अमृताजींची कंप्लेंट आहे की तुम्ही या सगळ्या इलेक्शनच्या धावपळीमध्ये स्वतःचं डाएट सांभाळत नाही. खरं आहे, ते प्रयत्न करतो पण ते काही सांभाळलं जात नाही. आणि थोडं काय की मूळ स्वभाव खवय्ये असल्यामुळे काही गोष्टी समोर आल्या की मग त्या खाल्ल्या जातात आणि जेवणाच्या वेळा पाळता येत नाही. तर ती कंप्लेंट बरोबर आहे,
पण मी त्याला असा शब्द दिलाय की जे काही वजन कमी अधिक होईल किंवा जो काही थोडा तब्येतीवर परिणाम होईल तो निवडणुकीनंतर मी नीट व्यायाम वगैरे करून नीट करीन तो. गेल्या वेळेला तुम्ही म्हणाला होतात की पाणी पीत पीत मी पाणी पाजणार आहे, तर त्याच तारस्वरामध्ये आता तुम्ही प्रचार करणार आहात का? माझा स्वरच तसा आहे, मी काय करू. पण तरी मी प्रयत्न करतो, बराच स्वर खाली ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि मला तुम्हाला सांगतो की माझी इच्छा आहे की मला जरा खालच्या स्वरात बोलता आलं पाहिजे. मी प्रयत्न करतोय, हळूहळू येईल. या इलेक्शनसाठी खरं तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि प्रचारामध्ये तुम्ही पुन्हा कुत्रा, मांजर, पोपट असं काही आणणार आहात का या सगळ्या? असं आहे बघा, मी तुम्हाला एक सांगतो, लोक असं म्हणतात की अलीकडच्या काळात नेत्यांची भाषणं रंगत नाही. कशी रंगतील? भाषणं रंगवण्याकरता कोट्या कराव्या लागतात, अतिशयोक्ती अलंकार वापरावा लागतो, व्यंग करावं लागतं. आता या प्रत्येक गोष्टीला जर आपण शब्दशः आकार दिला, म्हणजे आता मी म्हणणं सोडलं, पूर्वी मी नाही म्हणायचो की काय बोलतात विरोधक, कुत्ते भोके हजार हाती चले बजार, की लगेच चालू करायचं की विरोधकांना कुत्रा म्हटलं. नाही आहे, ही म्हण आहे, अशा म्हणी असतात. पण आता भाषणामध्ये या म्हणी म्हणणं देखील कठीण झालेलं आहे. बघा, शेवटी एखादी गोष्ट जी असते ना, ही गोष्ट कशा प्रकारे आपण घेतो त्याच्यावर असतं. त्यामुळे मी काही म्हणी तर म्हणणारच आहे. आता त्याचा कसा तुम्ही म्हणजे कुत्रा, मांजर, पोपट हे कुठल्या तरी संदर्भात येऊ शकतं, पण याचा अर्थ कोणा व्यक्तीला म्हटलेला आहे, कोणा पक्षाला म्हटलेला आहे, असा जर तुम्ही अर्थ काढाल तर ते दुर्दैव असेल. बरं, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही अशोक चव्हाणांना लीडर नाही डीलर म्हणाला होता, ते का? नाही, मी त्याचं एक्सप्लेनेशन दिलं. मी म्हटलं की आज जर तुम्ही बघितलं तर नांदेडमध्ये रॉकेलपासनं तर पेट्रोल पंपापर्यंत डीलरशिप त्यांची, मोटरसायकलपासनं तर मोटर गाडीपर्यंत डीलरशिप त्यांची. त्यामुळे त्यांना या डीलरशिपमध्ये त्यांना वेळच नाही आहे राजकारण करण्याकरता. त्यामुळे मी असं म्हटलं इथे लीडर पाहिजे सामान्यांचे प्रश्न ऐकून घेण्याकरता. हे लीडर नाही, हे डीलर आहेत. पण मग तुम्ही सिंचन घोटाळ्याची किंवा तिहार मधली तलवार तशीच लटकती ठेवणार आहात का राष्ट्रवादीवर? नाही, सगळं लॉजिकल एंडला जाणार आहे, तुम्ही काळजी करू नका. विधानसभेला तुम्ही अजित पवारांना जेलमध्ये टाकणार? असं आहे की कोण जेलमध्ये जाईल हे ठरवण्याचं काम न्यायालयाचं आहे. आम्ही आता न्यायालयामध्ये सगळ्या पुराव्यासहित नीट ॲफिडेव्हिट सादर केला. आपल्याला माहिती आहे, आपल्यापैकी अनेक चॅनलने आपणही चालवलं आहे की किती सगळ्या पुराव्यासहित हे आम्ही आपली एक लिगल सिस्टीम आहे. या लिगल सिस्टीममध्ये अनेक वेळा उशीर होतो. आता 92-93 साली झालेल्या चारा घोटाळ्याकरता लालू प्रसाद यादव यांना आता शिक्षा झाली. इतका वेळ लागणं हे योग्य नाही आहे, ते एक्सपिडाइट झालं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. पण मला असं वाटतं की राज्य सरकारने जे आवश्यक आहे ते सगळं केलं आहे. न्यायालयीन प्रक्रिया आता याचा निर्णय लवकरात लवकर करेल अशी अपेक्षा आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी सभांमध्ये सांगतात की तिहार जेलची हवा आहे किंवा तिहार जेलची तलवार ही राष्ट्रवादीवर आहे, कधीही कारवाई होऊ शकते. चंद्रकांत दादा इथे म्हणतात की सिंचन घोटाळ्यामध्ये कधीही निकाल येऊ शकतो. ही धमकी आहे राष्ट्रवादीला? धमकी नाही, वस्तुस्थिती आहे. धमकी केव्हा देतो? जेव्हा वस्तुस्थिती नसते तेव्हा धमकी असते. ही वस्तुस्थिती आहे. आता तिहारमध्ये जो व्यक्ती आहे आतमध्ये तो रोज बोलतोय, तो मॅजिस्ट्रेट समोर स्टेटमेंट करतोय. आता त्याच्या स्टेटमेंटला इव्हॅल्युएट केल्यानंतर कोर्ट जर एखादा निर्णय देईल तर तो काय निर्णय देणार आहे? त्यामुळे वस्तुस्थिती सांगतायत पंतप्रधान किंवा चंद्रकांत दादा, काही खोटं बोलत नाही आहेत. जी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आणि तुमच्या पुढच्या निवडणुकांसाठी देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. एन्काउंटरमध्ये आज आपण इथे थांबूयात. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.